आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात. मुंबईत हवेचा AQI 159 पर्यंत पोहोचलाय. मुंबईच्या हवेच्या AQI हा धोकादायक श्रेणीमध्ये आहे. मुंबईत तापमानाचा पारा देखील घसरलाय. उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट. ख्रिसमस नंतर किमान तापमानात हलकी वाढ होणार. दरम्यान नव्या वर्षाच्या स्वागताला पारा चढा राहण्याची शक्यता. न्यूझीलंडशी भारताचा मुक्त व्यापार करारानुसार येत्या 5 वर्षांत न्यूझीलंड भारतामध्ये $20 अब्ज गुंतवणूक करणार. तर कोल्हापुरी चप्पल ते महाराष्ट्रातील फळं, भाजीपाला यासारख्या कृषी उत्पादनांना, सेवा क्षेत्राला न्यूझीलंडच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळणार. राज्यातील सर्वाधिक महापालिकांवरती भाजपची सत्ता येणार. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडून विश्वास व्यक्त. विरोधकांचे कार्यकर्ते दररोज भाजपात प्रवेश करत असल्यामुळे भाजपचा विजयाचा दावा. धुळे महापालिकेत महायुती करण्यासाठी प्राथमिक बैठक संपन्न. जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. आमदार मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राम भदाणे यांचीही प्रमुख उपस्थिती. नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावरती लढवणार. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंचं सूचक विधान. जिल्ह्यातील 4 पैकी 2 जागांवरती राष्ट्रवादी निवडून आल्यामुळे आत्मविश्वास वाढला. नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी विजयी मिरवणूक काढत पदभार हाती घेतला. गेल्या 25 वर्षांपासून नगराध्यक्षपदावरती एकहाती सत्ता. अकोल्यात तेल्हारा नगर परिषदेच्या उमेदवार शिवानी थाटेंची पोलिसात तक्रार. ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा संशय. 141 मतांनी पराभव होईल असा अज्ञातानं व्हॉट्सअपवरून संदेश पाठवल्याचा आरोप. शिवानी थाटे ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार होत्या. वसई विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसोबत काँग्रेस, मनसे, शिवसेना युतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम. हितेंद्र ठाकूरांकडून 30% जागा या पक्षांना देण्याबाबत नकार असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती. जागा वाटपावरनं युती आधीच बिघाडी होण्याची शक्यता.